Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see one another example on the topic computation of income from business. In the previous few lectures, we have seen 3 examples on the computation of income from business. Now, in this lecture, we are going to see the 4th example. Okay. पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये आपण हा जो इन्कम फ्रॉम बिझनेस हा नवीन टॉपिक सुरू केलेला आहे आणि यामध्ये आपण पाहिलं की कोणताही बिझनेस असेल, बिझनेस सोल प्रोप्रायटरी असेल, पार्टनरशिप असेल किंवा कंपनी, प्रत्येक बिझनेस हा जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी सुरू केलेला असतो आणि वर्षभर बिझनेस केल्यानंतर किती रुपये प्रॉफिट झालेला आहे हे फाइंड आउट करण्यासाठी प्रत्येक बिझनेसमन वर्षाच्या शेवटी एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो. We know that each and every business, the business may be sole proprietary concern, the business may be partnership firm, company or joint in the family business. Each and every business is started with an intention of earning maximum profit. जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी प्रत्येक बिझनेस हा सुरू केलेला असतो. And to know how much profit they have earned during the year, for this purpose every businessman prepares a profit and loss account. And this profit and loss account is prepared at the end of the year on 31st of March. आपल्याला माहिती आहे आपण 11वी पासून शिकलेलो आहोत की प्रत्येक बिझनेसमन वर्षाच्या शेवटी म्हणजेच 31 मार्चला P&L अकाउंट तयार करतो आणि या P&L अकाउंटवरून किती रुपये प्रॉफिट झालेला आहे हे प्रॉफिटची रक्कम ही P&L अकाउंटवरूनच समजत असते. ओके. सो in this particular topic, we are given a profit and loss account of a business and we are given certain adjustments. With the help of this, we have to calculate the income from business as per the income tax rules. आपल्याला एखाद्या बिझनेसचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलं जातं. एखाद्या बिझनेसचं ज्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे त्याच्याखाली ॲडजस्टमेंट्स काय दिल्या जातात आणि त्याच्यावरून त्या बिझनेसचं टॅक्सेबल इन्कम टॅक्सच्या नियमाप्रमाणे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असतं. ओके. नाव इन दिस लेक्चर वी विल सी द 4th एक्झाम्पल ऑन द कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम बिझनेस. आजच्या या लेक्चरमध्ये आपण एखाद्या बिझनेसचं जे इन्कम कॅल्क्युलेट केलं जातं त्याचं 4थं एक्झाम्पल आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके. सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल. दिस इज एक्झाम्पल नंबर 4. Read the example carefully. In this particular example, we are going to study few new points which were not covered in the earlier 3 examples. जे पाठीमागचे 3 एक्झाम्पल झालेले आहेत त्यामध्ये काही नवीन पॉईंट्स हे या एक्झाम्पलमध्ये कव्हर केलेले आहेत. सो यू शुड listen to this particular video very carefully. Read the example. Following is the profit and loss account of Miss Smita. This is the first sentence of this example and in this sentence it is mentioned that the owner is Miss Smita. ओके. बिझनेसचे ओनर कोण आहे तर स्मिता नावाची व्यक्ती आहे अँड वी आर गिवन ए प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st मार्च 2021. आपल्याला 31 मार्च 2021चं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं आहे. वी नो दॅट ऑन द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑल एक्सपेन्सेस अँड ऑल लॉसेस आर रेकॉर्डेड and on the credit side of profit and loss account all incomes and all gains are recorded. डेबिटला खर्च आणि लॉसेस असतात, क्रेडिटला इन्कम्स आणि गेन्स हे रेकॉर्ड केले जातात. मग आपण सुरुवातीला डेबिट साईड वाचूया. डेबिटला सर्व खर्च असतात. पहिला खर्च बघा. पहिलं सांगितलं आहे टू ओपनिंग स्टॉक अमाऊंट 20,800. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पहिलं सांगितलं आहे ओपनिंग स्टॉक म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला स्टॉक किती होता 20,800 रुपयाचा. दिस इज फर्स्ट पॉईंट. सेकंड इज टू परचेसेस अमाऊंट इज 16,01,750. परचेसेसची रक्कम आहे 16,01,750. दिस इज सेकंड पॉईंट. देन नेक्स्ट एक्सपेंडिचर इज टू सॅलरी अमाऊंट ऑफ सॅलरी इज ₹35,000. सॅलरी किती पेड केली आहे 35,000 रुपये पेड केलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा खर्च आहे टू रेंट अँड टॅक्सेस अमाऊंट इज 26,200. रेंट पेड केलं 26,200 रुपये. त्याच्यानंतर पुढचा खर्च आहे टू कमिशन अमाऊंट ऑफ कमिशन इज ₹4,300. 4,300 रुपये एवढं कमिशन पेड केलेलं आहे. त्यानंतर पुढचा खर्च आहे टू पर्सनल एक्सपेन्सेस अमाऊंट 5,000. पर्सनल खर्च पेड केला 5,000 रुपये. देन नेक्स्ट एक्सपेंडिचर
on the debit side is to wealth tax amount is 7220. वेल्थ टॅक्स किती पेड केला आहे 7220 रुपये पेड केलेला आहे. देन नेक्स्ट एक्सपेंडिचर इज टू ॲडव्हर्टाइजमेंट 1000 रुपीज. आफ्टर दॅट नेक्स्ट एक्सपेंडिचर इज टू पोस्टेज अँड टेलिग्राम अमाऊंट इज 800. देन नेक्स्ट एक्सपेंडिचर ऑन डेबिट साइड इज टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल अमाऊंट 16800. इंटरेस्ट ऑन कॅपिटल जो ओनर आहे बिझनेसच्या ओनरचं जे कॅपिटल असतं त्या कॅपिटलवरती व्याज पेड केलं किती रुपये 16800. देन नेक्स्ट एक्सपेंडिचर इज टू RDD. अमाऊंट ऑफ RDD इज ₹680. RDD स्टँड्स फॉर रिझर्व अँड डाऊटफुल डेब्ट. त्याची रक्कम आहे 680. अँड लास्ट एक्सपेंडिचर ऑन द डेबिट साइड इज टू डेप्रिसिएशन. अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन इज ₹3600. डेप्रिसिएशनची रक्कम किती आहे तर 3600. These are the different expenses. And lastly to net profit, amount of net profit is ₹1,70,050. जे P&L अकाउंट दिलेलं आहे ज्या कारणासाठी हे P&L अकाउंट बनवलं जातं ते म्हणजे नेट प्रॉफिटची रक्कम. P&L अकाउंटप्रमाणे नेट प्रॉफिट किती आहे 1,70,050. ओके, दिस इज द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं आहे त्याची झाली ही डेबिट साइड. नाव वी विल रीड द क्रेडिट साइड. जी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साइड असते. ऑन द क्रेडिट साइड डिफरंट इन्कम्स अँड डिफरंट गेन्स आर रेकॉर्डेड. वेगवेगळे जे इन्कम्स आहेत गेन्स आहेत ते क्रेडिट साईडला रेकॉर्ड केले जातात. कोणकोणती इन्कम्स आहेत बघा. फर्स्ट इन्कम इज बाय सेल्स ₹18 लाख. सेल्सची रक्कम आहे 18 लाख रुपये. त्यानंतर पुढचा आहे क्लोदिंग स्टॉक ₹30,000. क्लोदिंग स्टॉकची रक्कम किती आहे 30,000 रुपये. नेक्स्ट इन्कम इज ॲग्री इन्कम ₹50,000. शेती करून उत्पन्न मिळालं 50,000. अँड लास्ट इन्कम इज रेंट ऑफ हाऊस ₹13,200. These are the different incomes mentioned on the credit side of profit and loss account. जे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं आहे त्याच्या क्रेडिट साईडला असे वेगवेगळे इन्कम्स हे दिलेले आहेत. ओके, अँड द टोटल ऑफ बोथ द साइड्स इज 18,93,200. 18,93,200 हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या दोन्ही बाजूची बेरीज आहे. आता हे जे एक्झाम्पल आहे या एक्झाम्पलमध्ये पाठीमागच्या एक्झाम्पलपेक्षा नवीन काय तर इन दिस एक्झाम्पल फॉर द फर्स्ट टाइम द डिफरंट इन्कम्स लाईक सेल्स, क्लोजिंग स्टॉक, रेंट ऑफ हाऊस, ॲग्री इन्कम, दीज इन्कम्स हॅव कम फॉर द फर्स्ट टाइम विच वी आर नॉट कवर्ड इन अर्लियर 3 एक्झाम्पल्स. पाठीमागचे जे 3 एक्झाम्पल आपण पाहिले त्याच्यामध्ये कोणत्याही एक्झाम्पलमध्ये सेल्स असेल, क्लोजिंग स्टॉक असेल, ॲग्री इन्कम असेल किंवा रेंट ऑफ हाऊस असेल किंवा डेबिटचं ओपनिंग स्टॉक असेल, परचेसेस असेल किंवा वेल्थ टॅक्स असेल किंवा हे 3 पहिल्यांदा एक्सपेन्सेस आलेले आहेत. ओके, सो व्हॉट इज द अकाउंटिंग ट्रीटमेंट फॉर कॅल्क्युलेटिंग द इन्कम दॅट वी आर गोइंग टू स्टडी इन दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल. या एक्झाम्पलमध्ये हे जे 3 इन्कम्स आणि 3 एक्सपेन्सेस पहिल्यांदा आलेले आहेत त्याचं अकाउंटिंग कशा पद्धतीनं होईल हे आपण या एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. दिस इज द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नाव वी विल रीड द ॲडिशनल इन्फॉर्मेशन दॅट इज ॲडजस्टमेंट. First adjustment is depreciation as per income tax ₹3,440. इन्कम टॅक्स नियमाप्रमाणे डेप्रिसिएशन पाहिजे किती 3,440. म्हणजे ही ॲडजस्टमेंट डेप्रिसिएशनवर आहे म्हणून डेप्रिसिएशनला केलं टिकमार्क. हे ॲडजस्टमेंट डेप्रिसिएशनवरती आहे. पहिलं आपलं काम की एक एक ॲडजस्टमेंट वाचल्यानंतर ती ॲडजस्टमेंट ज्याच्यावरती आहे त्याला टिकमार्क करायचे. ही पहिली ॲडजस्टमेंट डेप्रिसिएशनवर आहे म्हणून डेप्रिसिएशनला केलं टिकमार्क. त्याच्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट आहे ॲडव्हर्टाइजमेंट इज मेड इन द सोव्हिनियर ऑफ पॉलिटिकल पार्टी. ॲडव्हर्टाइजमेंट जी केलेली आहे ती एका पॉलिटिकल पार्टीच्या राजकीय पक्षाच्या सोव्हिनियरमध्ये, सोव्हिनियर म्हणजे मॅगझिनमध्ये केलेली आहे. ओके, ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे ही ॲडजस्टमेंट ॲडव्हर्टाइजमेंटवरती आहे म्हणून ॲडव्हर्टाइजमेंटला टिकमार्क करूया. बघा P&Lच्या डेबिटला ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्याला टिकमार्क केली. दिस इज सेकंड ॲडजस्टमेंट. नाव द थर्ड अँड लास्ट ॲडजस्टमेंट सेल्स इन्क्लूड सेल ऑफ हाऊसहोल्ड फर्निचर फॉर ₹1 लाख. अँड आपण हाऊसहोल्ड फर्निचर घरातलं फर्निचर 1 लाखाला सेल केलं, विकलं. घरातलं फर्निचर आहे ते विकलं 1 लाखाला आणि ती रक्कम सेल्समध्ये इन्क्लूड केलेली आहे. सेल्समध्ये मग सेल्स क्रेडिट साईडला बघा त्यामुळे सेल्सला केलं टिकमार्क. ओके, या 3 एकूण ॲडजस्टमेंट्स आहेत. त्यामुळे एक्झाम्पल वाचल्यानंतर ॲडजस्टमेंट वाचल्यानंतर पहिल्यांदा त्या ॲडजस्टमेंट कशावरती करायच्या आहे त्याला आपण नेहमीप्रमाणे टिकमार्क करायची ती आपण केलेली आहे. आणि सर्वात शेवटी काय सांगितले वाचा
ॲडिशनल इन्फॉर्मेशन नंतर सर्वात शेवटी सांगितलेलं आहे ते म्हणजे यू आर रिक्वायर्ड टू कॉम्प्यूट टॅक्सेबल इन्कम फ्रॉम बिझनेस फॉर असेसमेंट इयर 21-22. आपल्याला हे जे काही P&L अकाउंट आहे आणि ॲडजस्टमेंट्स दिलेल्या आहेत त्याच्या साह्यानं या बिझनेसचं टॅक्सेबल इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, असेसमेंट इयर काय 2021-22. आपण नेहमीसारखं ओनर कोण आहे बिझनेसची, मिस स्मिता इज द ओनर. सो बिफोर स्टार्टिंग टू कॅल्क्युलेट द इन्कम वी शुड मेन्शन द नेम ऑफ द ओनर ॲट द सेंटर. इन्कम कॅल्क्युलेट करण्यापूर्वी सुरुवातीला ओनरचं नाव सेंटरला मेन्शन करावं लागतं. आफ्टर दॅट ऑन द सेकंड लाईन वी शुड मेन्शन विच इन्कम वी आर कॅल्क्युलेटिंग. इन्कम टॅक्समध्ये इन्कमचे एकूण 5 हेड्स असतात. पहिलं म्हणजे इन्कम फ्रॉम सॅलरी, दुसरं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, तिसरं इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन, चौथं हेड आहे कॅपिटल गेन आणि 5वं हेड आहे अदर सोर्सेस. आपण या एक्झाम्पलमध्ये बिझनेसचं इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे. सो ऑन द सेकंड लाईन वी शुड मेन्शन द कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम बिझनेस. आपण बिझनेस इन्कम कॅल्क्युलेट करत आहोत हे आपल्याला सेकंड लाईनला मेन्शन करावं लागतं. अँड ऑन द थर्ड लाईन वी शुड मेन्शन फॉर विच असेसमेंट इयर वी आर कॅल्क्युलेटिंग द इन्कम. Here we are calculating the income for assessment year 21-22. It is given in the example. एक्झाम्पलचं सर्वात शेवटी सांगितले 21-22 या असेसमेंट इयरसाठी इन्कम कॅल्क्युलेट करा, ते आपण इथे मेन्शन केलं. सो बिफोर स्टार्टिंग टू कॅल्क्युलेट एनी इन्कम वी हॅव टू मेन्शन दीज 3 points. फर्स्ट वी शुड मेन्शन द नेम ऑफ द ओनर. On the second line we should mention which income we are calculating, and on the third line we should mention for which assessment year we are calculating the income from business. Okay, these 3 points we have to mention. Now after mentioning these 3 points, हे 3 points mention केल्यानंतर आपल्याला इन्कम फ्रॉम बिझनेस कॅल्क्युलेट करण्यासाठी एकूण 3 कॉलम्स तयार करावे लागतात. वी हॅव टू प्रिपेअर 3 कॉलम्स टू कॅल्क्युलेट द इन्कम फ्रॉम बिझनेस. And we have to draw these 3 columns for full 1 page of the notebook. हे जे 3 कॉलम आपण तयार करणार आहोत, फर्स्ट कॉलम इज पर्टिक्युलर्स, सेकंड कॉलम अमाऊंट इन रुपीज अँड थर्ड कॉलम अमाऊंट इन रुपीज. दीज 3 कॉलम्स वी हॅव टू ड्रॉ फॉर फुल 1 पेज ऑफ द नोटबुक. नोटबुकच्या पूर्ण 1 पेज हे आपल्याला कॉलम्स हे ड्रॉ करावे लागतात. ओके, नाव आफ्टर ड्रॉइंग द 3 कॉलम्स नाव वी विल स्टार्ट विथ द ॲक्च्युअल कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम. 3 कॉलम एकदा ड्रॉ केले की त्यानंतर आपण त्या बिझनेसचे इन्कम कॅल्क्युलेट करू शकतो. आता हे जे इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे, वी हॅव टू कॅल्क्युलेट दिस इन्कम इन 3 स्टेप्स. एकूण 3 स्टेप्समध्ये इन्कम कॅल्क्युलेट केलं जातं. फर्स्ट स्टेप इज टू स्टार्ट विथ नेट प्रॉफिट ॲज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जसं आपण 11th स्टँडर्ड 12th स्टँडर्डमध्ये ट्रेडिंग अकाउंटची सुरुवात टू ओपनिंग स्टॉकने करत होतो, सेम त्याप्रमाणे इन्कम फ्रॉम बिझनेस हा जो टॉपिक आहे, बिझनेसचं इन्कम कॅल्क्युलेट करताना सुरुवात करायची असते नेट प्रॉफिट ॲज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आपल्याला जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं आहे बघा, त्याप्रमाणे नेट प्रॉफिट किती आहे, नेट प्रॉफिट इज ₹1,70,050. 1,70,500 हा नेट प्रॉफिट आहे. इट शुड बी मेन्शन इन द आउटर कॉलम. जो शेवटचा अमाऊंटचा आउटर कॉलम आहे त्यामध्ये ही प्रॉफिटची रक्कम, नेट प्रॉफिटची रक्कम ही मेन्शन करावी लागते. ओके, दिस इज द फर्स्ट स्टेप फॉर कॅल्क्युलेटिंग द बिझनेस इन्कम. बिझनेसचं इन्कम कॅल्क्युलेट करताना ही पहिली स्टेप आहे, ती म्हणजे नेट प्रॉफिट ॲज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि त्याची अमाऊंट घ्यायची आउटर कॉलममध्ये. ते आपण अमाऊंट आउटर कॉलममध्ये मेन्शन केली. दिस इज द फर्स्ट स्टेप. नाव द सेकंड स्टेप. सेकंड स्टेप काय करायची, तर जे एक्सपेन्सेस, जे खर्च आपण डिसअलाउड करतो ते त्यामध्ये ॲड करायचे. आता ॲडच का करायचे, कारण बघा जे P&L अकाउंट आपल्याला दिलेलं असतं हे बिझनेसचं P&L अकाउंट आहे, त्यामुळे इथं फक्त बिझनेसचेच खर्च आले पाहिजेत, बरोबर. परंतु काही पर्सनल खर्च इथं दाखवले जातात. पर्सनल खर्च दाखवल्यामुळे ॲक्च्युली पर्सनल खर्च इथं दाखवू नये, पण काही बिझनेसमन स्वतःचे घरगुती खर्च, पर्सनल खर्चसुद्धा डेबिट साईडला रेकॉर्ड करतात. आता खर्च इथं पर्सनल खर्च लिहिल्यामुळे आपला जे काही एकूण खर्च आहेत बिझनेसचे, एकूण खर्च वाढणार आणि खर्च वाढल्यामुळे आपला जो नेट प्रॉफिट आहे तो नेट प्रॉफिट कमी होतो. ओके, ॲक्च्युली बिझनेसचं P&L अकाउंट आहे म्हणजे त्याला फक्त आणि फक्त बिझनेसशी रिलेटेडच खर्च आपण रेकॉर्ड केले पाहिजेत. परंतु काही बिझनेसमन स्वतःचे पर्सनल खर्च, घरगुती खर्चसुद्धा इथं P&L अकाउंटला दाखवतात.
आणि P&L अकाउंटला घरगुती आणि पर्सनल खर्च दाखवल्यामुळे एकूण खर्च वाढतात आणि एकूण खर्च वाढला की आपला प्रॉफिट हा कमी होतो. म्हणून हा जो कमी झालेला प्रॉफिट आहे तो वाढवला पाहिजे म्हणजे प्लस केला पाहिजे आणि म्हणून आपण ते ॲड करणार आहोत. आणि कोणते खर्च ॲड करायचे, जे एक्सपेन्सेस आपण डिसअलाउड करणार आहे तेवढेच फक्त इथं मेन्शन करायचे एकाखाली एक आणि त्याची अमाऊंट घ्यायची फर्स्ट कॉलममध्ये. आता प्रश्न येतो की कोणते एक्सपेन्सेस आपण डिसअलाउड करणार आहे, कोणकोणते एक्सपेन्सेस आपण डिसअलाउड करणार. साधा सोपा नियम की P&L अकाउंट वाचल्यानंतर जर एखादा खर्च केअरफुली एखादा खर्च जर सपोज तो बिझनेसचा असेल, वेट अ मिनिट, मगाशी आपण ॲडव्हर्टाइजमेंटला टिक मार होते, जे एक खर्च वाचायचा, तो जर खर्च बिझनेसचा असेल तर तो अलाउड आहे, बिझनेसचा असेल तर अलाउड, एखादा खर्च बिझनेसचा नसेल तर तो देखील करायचा डिसअलाउड. बिझनेसचा खर्च अलाउड करा, बिझनेसचा नसेल, पर्सनल आहे, घरगुती आहे, तर तो करायचा डिसअलाउड. हे दोन नियम फक्त लक्षात ठेवायचे, बिझनेसचे खर्च अलाउड आणि पर्सनल खर्च असेल तर डिसअलाउड. मग आता बघा आपले हेडिंग काय आहे, हेडिंग आहे ॲड एक्सपेन्सेस डिसअलाउड. जे खर्च आपण डिसअलाउड करणार आहोत तेच खर्च फक्त इथं आपल्याला मेन्शन करायचे. फक्त डिसअलाउड होतील तेच खर्च फक्त इथं येणार आहेत. एक खर्च वाचूया आपण. पहिला खर्च आहे टू ओपनिंग स्टॉक, अमाऊंट इज 20,800. टिकमार्क नाही म्हणजे ॲडजस्टमेंट काही नाही आहे, म्हणजे ॲडजस्टमेंट नाही. मग एवढंच फक्त पाहायचं की हा बिझनेसचा खर्च आहे का हा पर्सनल खर्च आहे. ॲक्च्युली ओपनिंग स्टॉक हा काही खर्च नाही आहे, ओपनिंग स्टॉक इज अवर असेट. ओपनिंग स्टॉक आपण ट्रेडिंग अकाउंटला दाखवतो. हे जे P&L अकाउंट आहे हे P&L अकाउंट म्हणजेच हे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. मग ओपनिंग स्टॉक सांगा बिझनेसचा असतं का पर्सनल? ऑब्वियसली ओपनिंग स्टॉक, क्लोदिंग स्टॉक हा बिझनेसचाच असतो. मग बिझनेसचा आहे म्हणजे हा अलाउड होईल का डिसअलाउड होईल? तर साधा सोपा नियम आहे, बिझनेसचा असेल रेग्युलरचा तर तो अलाउड, पर्सनल असेल तर डिसअलाउड. ओपनिंग स्टॉक हा बिझनेसचाच असतो त्यामुळे तो पूर्णपणे अलाउड आहे. बरोबर. सेम त्याप्रमाणे पुढचा खर्च आहे परचेसेस. रक्कम आहे 16,01,750. अमाऊंट ऑफ परचेसेस इज 16,01,750. टिकमार्क नाही, ॲडजस्टमेंट नाही. त्यामुळे एवढंच पाहायचं, परचेसेस हे बिझनेसचे असतात का पर्सनल असतात? बिझनेसचेच परचेसेस असतात. त्यामुळे हा देखील आहे बिझनेसचाच खर्च आणि बिझनेसचे खर्च अलाउड का डिसअलाउड? तर ते पूर्णपणे अलाउड आहेत. बरोबर आहेत. त्यानंतर पुढचा खर्च आहे सॅलरी, अमाऊंट इज 35,000. सॅलरी पेड केली 35,000 रुपये. कोणतेही टिकमार्क नाही म्हणजे ॲडजस्टमेंट नाही. त्यामुळे एवढंच पाहायचं की सॅलरी हा खर्च बिझनेसचा असतो का पर्सनल? बिझनेसचा खर्च असेल तर अलाउड, पर्सनल असेल तर डिसअलाउड. मग सांगा कोणताही बिझनेस असू द्या, बिझनेस मे बी स्मॉल बिझनेस, मीडियम साईज बिझनेस और लार्ज साईज बिझनेस. बिझनेस मे बी sole proprietary partnership or a company. In every business there is a need to appoint employees and every month the business has to pay salary to the employee. So salary is a business expenditure which is incurred every month. दर महिन्याला होणारा हा बिझनेसचाच खर्च आहे आणि मगाशी सांगितलं बिझनेसचे खर्च काय करायचे? अलाउड करायचे. तो बिझनेसचा खर्च आहे त्यामुळे तो अलाउड आहे. त्याच्यानंतर पुढचा खर्च आहे तो म्हणजे रेंट अँड टॅक्सेस. अमाऊंट इज 26,200. 26,200 रेंट पेड केलं. आता त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही म्हणजे फक्त एवढंच पाहायचं की हा खर्च बिझनेसचा आहे का हा खर्च पर्सनल आहे. ऑब्वियसली रेंट हा बिझनेसचा खर्च आहे. बिझनेसचं जे काय ऑफिस आहे, बिझनेसची जे काय बिल्डिंग आहे त्याचं रेंट पेड करावं लागतं. आता असा आपण विचार करू शकतो की रेंट बिझनेसचा खर्च आहे, तसंच घरगुतीसुद्धा रेंट असू शकतं, परंतु इथं काही मेन्शन केलेलं नाही. त्यामुळे हा खर्च बिझनेसचाच रेंट असणार म्हणजे हा बिझनेसचाच खर्च. आणि बिझनेसचे खर्च अलाउड करायचे का डिसअलाउड? ऑब्वियसली बिझनेसचे खर्च केले जातात अलाउड, त्यामुळे हा खर्च होणार आहे अलाउड. ओके. त्याच्यानंतर पुढचा खर्च आहे कमिशन. अमाऊंट ऑफ कमिशन इज ₹4,300. कमिशन किती पेड केलं? 4,300. आपण पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये देखील पाहिलेलं आहे की बिझनेस करत असताना आपल्याला जे सेल्समन असतात, एजंट असतात, जे वस्तू विकण्याचं काम करतात, त्यांना कमिशन द्यावं लागतं. तसंच बिझनेसची काही कामे करून आपल्याला कमिशन मिळतं सुद्धा. द ओनर ऑफ द बिझनेस हॅज टू पे कमिशन टू इट्स सेल्समन. ओके. सो कमिशन पेड इज अ बिझनेस एक्सपेंडिचर. बिझनेसला सेल्समनला कमिशन द्यावं लागतं, पगार द्यावा लागतो, त्यामुळे कमिशन पेड हा बिझनेसचा खर्च आहे आणि बिझनेसचा खर्च अलाउड का डिसअलाउड? तर तो पूर्णपणे आहे अलाउड.
आत्तापर्यंत जे वाचलेले जे काय 5-6 खर्च होते हे सर्व बिझनेसशी रिलेटेड आहे, त्यामुळे हे सर्व अलाउड आहेत, बरोबर आहेत. आता त्याच्यानंतर पुढचा खर्च आहे पर्सनल एक्सपेन्सेस, अमाऊंट इज 5000. 5000 रुपये खर्च आहे. हा कोणता खर्च आहे? पर्सनल. म्हणजे नावामध्ये सांगितले की हा खर्च पर्सनल आहे, म्हणजे हा खर्च बिझनेसचा नाही. मग सांगा, बिझनेसचे खर्च आपण अलाउड करतो, पर्सनल खर्च काय करायचे? पर्सनल खर्च केले जातात डिसअलाउड, म्हणून हा डिसअलाउडमध्ये येईल. बघा डिसअलाउडमध्ये पहिलाच पर्सनल एक्सपेन्सेस, अमाऊंट इन फर्स्ट कॉलम किती? 5000 रुपये. जे पर्सनल खर्च आहे ते केले जातात डिसअलाउड. त्याच्यानंतर पुढचा खर्च आहे वेल्थ टॅक्स, अमाऊंट इज 7220. वेल्थ म्हणजे संपत्ती, संपत्तीचा कर. आता वेल्थ टॅक्स म्हणजे काय? हा पहिल्यांदा पॉईंट या एक्झाम्पलमध्ये आलेला आहे. एखाद्या व्यक्तीकडे जी काय त्याची संपत्ती असते, पर्सनल संपत्ती, बिझनेसची नाही, त्याची घरगुती संपत्ती जी असते, त्या संपत्तीवरती त्याला गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागतो. त्याला वेल्थ टॅक्स, संपत्ती कर असं म्हटलं जातं. त्यामुळे हा जो टॅक्स आहे हा त्याच्या पर्सनल वेल्थ, पर्सनल जी काय त्याची प्रॉपर्टी आहे, पर्सनल जी काय संपत्ती आहे, खाजगी संपत्ती आहे, याच्यावरचा हा टॅक्स आहे. हा काय बिझनेसचा खर्च नाही, हा खर्च त्याच्याकडे जी काय वैयक्तिक संपत्ती आहे त्याच्यावरचा हा टॅक्स आहे. म्हणजे हा झाला पर्सनल प्रॉपर्टीवरचा टॅक्स, पर्सनल संपत्तीवरचा टॅक्स. त्यामुळे हा खर्च जो आहे तो पर्सनल खर्च मानला जातो. जसं आपण पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये इन्कम टॅक्स पाहिलं, इन्कम टॅक्स म्हणजे त्या व्यक्तीचं जे पर्सनल इन्कम आहे, वैयक्तिक इन्कम आहे, त्याच्यावरचा टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स. तसंच एखाद्या व्यक्तीकडे जे काही त्याची पर्सनल संपत्ती आहे, वैयक्तिक संपत्ती आहे, त्या संपत्तीवरचा टॅक्सला वेल्थ टॅक्स असं म्हटलं जातं. त्यामुळे हा पर्सनल खर्च आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, इन्कम फ्रॉम बिझनेस टॉपिक असेल किंवा पुढचं टॉपिक इन्कम फ्रॉम प्रोफेशन असेल, त्या दोन्हीमध्ये हे पॉईंट येतात. इन्कम टॅक्स आणि वेल्थ टॅक्स हे दोन्हीसुद्धा पर्सनल खर्च आहेत. आणि पर्सनल खर्च अलाउड का डिसअलाउड करायचे? तर ते डिसअलाउड केले जातात. बघा वेल्थ टॅक्स अमाऊंट पहिल्या कॉलमला 7220 रुपये. ओके, वेल्थ टॅक्स हा पूर्णपणे हा पर्सनल खर्च आहे. त्याच्यानंतर पुढचा खर्च आहे ॲडव्हर्टाइजमेंट, अमाऊंट आहे 1000. आता त्याला टिकमार्क आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. आता समजा ॲडजस्टमेंट नसती तर ॲडव्हर्टाइजमेंट हा बिझनेसचा खर्च असतो का पर्सनल? ऑब्वियसली ॲडव्हर्टाइजमेंट हे बिझनेसचाच खर्च असतो. 1000 रुपये जाहिरातीचा खर्च आहे, पण टिकमार्क काय सांगते बघा ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंट नंबर 2, ॲडव्हर्टाइजमेंट इज मेड इन द सोव्हेनियर ऑफ पॉलिटिकल पार्टी. जाहिरात कुठे केलेली आहे? तर एखाद्या राजकीय पक्षाच्या सोव्हेनियरमध्ये, म्हणजे मासिकामध्ये किंवा मॅगझिन असेल किंवा काय एखादं त्यांचं पॉलिटिकल पार्टीचं सोव्हेनियर असेल, अंक असेल, व्हॉल्यूम असेल, त्यामध्ये ही जाहिरात केलेली आहे. आता ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी ऑप्शन्स वेगवेगळे असतात. ॲडव्हर्टाइजमेंट कॅन बी मेड ऑन टेलिव्हिजन, ऑन रेडिओ, ऑन इंटरनेट, ऑन बॅनर्स, इन न्यूजपेपर, ऑन पॉम्पलेट्स, होर्डिंग एक्सेट्रा एक्सेट्रा. देर आर व्हेरियस ऑप्शन्स टू मेक ॲडव्हर्टाइजमेंट. जाहिरात करण्यासाठी वेगवेगळे पर्याय आहेत. त्यापैकी हा जो काही बिझनेस आहे यांनी स्वतःच्या बिझनेसची जाहिरात एका राजकीय पक्षाच्या मॅगझिनमध्ये केलेली आहे. सोव्हेनियरचा अर्थ थोडक्यामध्ये मॅगझिन. ओके, मॅगझिनमध्ये केली. आता इन्कम टॅक्सचा नियम काय सांगतो? तुम्ही जाहिरात कुठेही केली तरी चालते, परंतु एखाद्या राजकीय पक्ष पॉलिटिकल पार्टीच्या मॅगझिनमध्ये जर जाहिरात केली तर तो जो काही खर्च आहे तो खर्च डिसअलाउड केला जातो. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही टी व्हीवरती जाहिरात करा, रेडिओवरती करा, इंटरनेटवर करा, न्यूजपेपर आहे किंवा होर्डिंग्ज आहेत, पॉम्पलेट वाटा, तो खर्च अलाउड आहे. तो बिझनेससाठी जाहिरात केलेले खर्च आहे आणि तो इन्कम टॅक्स नियमाप्रमाणे अलाउड आहे. ॲक्च्युली हा जो काही जाहिरात केलेली आहे राजकीय पक्षाच्या मॅगझिनमध्ये ती बिझनेसची जाहिरात आहे, परंतु इन्कम टॅक्सचा नियम सांगतो की जर एखाद्या बिझनेसने एखाद्या राजकीय पक्षाच्या मॅगझिनमध्ये जाहिरात केली तर तो खर्च करायचा डिसअलाउड. किती खर्च आहे बघा जाहिरातीचा? 1000. त्यामुळे हा खर्च जरी बिझनेससाठी केलेला असला तरी राजकीय पक्षाच्या मॅगझिनमध्ये असल्यामुळं तो खर्च होणार आहे डिसअलाउड. म्हणून ॲडव्हर्टाइजमेंट अमाऊंट किती? 1000. तो खर्च झालेला आहे डिसअलाउड. ओके, त्यामुळे ॲडव्हर्टाइजमेंटसाठी हा नियम आहे. बाकी कोणत्याही ठिकाणी जाहिरात केली तरी चालतं, फक्त पॉलिटिकल पार्टीच्या मॅगझिनमध्ये जाहिरात केली तर तो खर्च डिसअलाउड केला जातो. त्याच्यानंतर पुढचा खर्च आहे पोस्टेज अँड टेलिग्राम, अमाऊंट 800 रुपये. टिकमार्क नाही म्हणजे ॲडजस्टमेंट नाही. त्यामुळे एवढंच पाहायचं की हा बिझनेसचा खर्च आहे का पर्सनल आहे. ऑब्वियसली
बिझनेस म्हणलं की पोस्टेज टेलिग्रामचा खर्च करावा लागतो, म्हणजे हा बिझनेसचा खर्च आहे आणि बिझनेसचा खर्च म्हणजे तो अलाउड आहे. ओके, हे झालं. त्यानंतर पुढचा खर्च आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल, अमाऊंट 16,800. टिकमार्क नाही, फक्त एवढंच पाहायचं की इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे बिझनेसचा जो कोण ओनर आहे त्या ओनरचं जे काही कॅपिटल आहे त्या कॅपिटलवरती व्याज पेड केलं. आता व्याज पेड केलं, वर्षाच्या शेवटी जो काही नेट प्रॉफिट होणार आहे तो सर्व नेट प्रॉफिट हा बिझनेसच्या ओनरलाच मिळतो. त्यामुळे इन्कम टॅक्सचा नियम आहे की बिझनेसने स्वतःच्या ओनरला दर महिन्याला सॅलरी देऊ नये. त्याचबरोबर ओनरचं जे काही कॅपिटल आहे, भांडवल आहे, त्या कॅपिटलवरती त्याला व्याजसुद्धा देऊ नये. आणि जर ते दिलं तर इन्कम टॅक्स नियमाप्रमाणे ते पूर्णपणे हे डिसअलाउड केलं जातं. बिझनेसच्या ओनरला सॅलरी देऊ नये, बिझनेसच्या ओनरला कॅपिटलवरती व्याज देऊ नये, कारण की वर्षाच्या शेवटी जो होणारा प्रॉफिट आहे हा सर्व त्यालाच मिळणार आहे. त्यामुळे त्याला सेपरेट पगार देऊ नये किंवा त्याला सेपरेट कॅपिटलवरती व्याजसुद्धा देऊ नये. आणि जर ते दिलं तर ते पूर्णपणे डिसअलाउड म्हणजे रद्द केलं जातं. त्यामुळे इंटरेस्ट ऑन कॅपिटल होणार डिसअलाउड. बघा, इंटरेस्ट ऑन कॅपिटल अमाऊंट 16,800 हे झालं डिसअलाउड. त्याचबरोबर बघा पुढचा पॉईंट आहे RDD. RDDची अमाऊंट किती आहे? 680 रुपये. RDDचा फुल फॉर्म आहे रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट. RDD बिझनेसचीच असते, बिझनेससाठीच केलेली असते. मग आपण नेहमी काय म्हणतो, बिझनेसचं आहे म्हणजे ते अलाउड आहे. हा नियम जनरल झाला, परंतु RDD ही अंदाजे केली जाते की कदाचित एवढे पैसे बुडतील. डेटर्सकडून जे रक्कम येणं आहे त्याच्यापैकी कदाचित एवढे पैसे बुडतील असा फक्त अंदाज आहे. ॲक्च्युअल पैसे बुडालेले नाहीत, अंदाज आहे. कदाचित बुडतील किंवा बुडणार पण नाही, सगळे पैसे वसूलसुद्धा होऊ शकतात. त्यामुळे RDD जरी बिझनेसची असली तरीसुद्धा त्याची रक्कम ही अंदाजे असते. अंदाजे असल्यामुळे जरी ती बिझनेसची असली तरीसुद्धा ती करायची डिसअलाउड. बघा डिसअलाउडमध्ये RDD किती? 680 रुपये. त्यामुळे RDDच्या बाबतीमध्ये एक नियम लक्षात ठेवला पाहिजे, RDD बिझनेसचीच असते, परंतु अंदाजे असल्यामुळे त्याची रक्कम अंदाजे केल्यामुळे ती नेहमी डिसअलाउड केली जाते. ओके, त्याच्यानंतर पुढचा आणि शेवटचा खर्च एकच आहे, तो म्हणजे डेप्रिसिएशन. आपण डेप्रिसिएशन P&Lला दाखवले 3,600. त्याच्यावरती टिकमार्क आहे म्हणजे ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंट नंबर 1 बघा, डेप्रिसिएशन ॲज पर इन्कम टॅक्स किती पाहिजे? नियमाप्रमाणे डेप्रिसिएशन पाहिजे 3,440. आपण किती लिहिले? 3,600. म्हणजे आपण लिहिले 3,600 आणि पाहिजे होतं 3,440. म्हणजे आपण डेप्रिसिएशन 160 रुपयानं जादा दाखवलेलं आहे. नियमाप्रमाणे इन्कम टॅक्स नियमाप्रमाणे पाहिजे 3,440 आणि आपण दाखवले 3,600. म्हणजे आपण खर्च डेप्रिसिएशन 160 रुपयानं जादा दाखवलं. आपण खर्च जादा दाखवला किती रुपयाने? 160. मग जो जादा दाखवलेला खर्च 160 रुपये जादाचे आहे तर कॅन्सल करा म्हणजे रद्द करा, म्हणजे डिसअलाउड करा. म्हणून डिसअलाउडमध्ये बघा डेप्रिसिएशन कंसामध्ये एक्सेस किती? 160 रुपये. इन्कम टॅक्स नियमापेक्षा जे काही जादाचं डेप्रिसिएशन होतं तेवढं फक्त केलं डिसअलाउड, तेवढं केलं रद्द. बघा सर्व खर्च झाले, नेट प्रॉफिट झालेला आहे. ओके, जे काय डिसअलाउड खर्च झाले ते पहिल्या कॉलमला लिहिले, त्याखाली रेश सोडून ह्या सर्वांची बेरीज बाहेर घेतली, बेरीज झाली 30,860. आपला नेट प्रॉफिट होता किती? 1,70,050. त्यामध्ये हे खर्च काय करायचे बघा, खर्च करायचे आहे त्यामध्ये ॲड. मग 30,860 ॲड केले, बेरीज किती आली? 2,09,10. आपली बेरीज आलेली आहे 2,09,10. एक्सपेन्सेस आपण काय केले बघा, एक्सपेन्सेस केले ॲड. आता तिसऱ्या आणि शेवटची स्टेप, एक्सपेन्सेस आपण ॲड केले त्याच्या विरुद्ध इन्कम करायचे लेस. म्हणून पुढचं हेडिंग एक जागा सोडून लेस इन्कम्स डिसअलाउड. इन्कम डिसअलाउड जे आहे ते त्यातून लेस करायचे आहेत. आता प्रश्न येतो की कोणते इन्कम लेस करायचे? तर बिझनेसचं इन्कम असेल तर ते अलाउड आणि बिझनेसचं नसेल तर ते करायचं डिसअलाउड. बिझनेसचं असेल तर अलाउड, बिझनेसचं नसेल तर डिसअलाउड. बघा एक एक इन्कम. पहिले इन्कम आहे सेल्स ₹18 लाख. आता टिकमार्क आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट नसती तर सेल्स हे बिझनेसचे असतात का पर्सनल? ऑब्वियसली आपण 11वीपासून शिकलो आहे की सेल्स हे बिझनेसचेच असतात. बिझनेसचे आहेत म्हणजे ते अलाउड आहे, बरोबर आहे. एकूण सेल्स आहेत 18 लाख आणि टिकमार्क आहे. ॲडजस्टमेंट वाचा शेवटची, सेल्स इन्क्लूड. त्या सेल्समध्ये काय इन्क्लूड आहे? सेल ऑफ हाऊसहोल्ड फर्निचर फॉर ₹1 लाख. आपण घरातलं फर्निचर विकलं आहे, घरातलं फर्निचर किती रुपयाला? 1 लाखाला. घरातलं फर्निचर विकलं 1 लाखाला.
म्हणजे हा झाला घरगुती इन्कम. घरातली एखादी वस्तू विकली, घरातली असेट विकली, त्यातनं पैसे मिळाले, हे झालं पर्सनल इन्कम. किती रुपये? 1 लाख रुपये. 1 लाख रुपये हे झालं पर्सनल इन्कम. म्हणजे हे 1 लाख रुपये बिझनेसचे आहेत का? नाही. बिझनेसचं असतील तर अलाउड, बिझनेसचे नाहीत म्हणले काय केलं पाहिजे? डिसअलाउड केलं पाहिजे. त्यामुळे हे जे 1 लाख रुपये आहेत सेल ऑफ हाऊसहोल्ड फर्निचर ते होणार डिसअलाउड, म्हणून अमाऊंट घेतली 1 लाख रुपये. एकूण सेल्सपैकी जे पर्सनल आहे, घरगुती आहे, तेवढंच फक्त केलं डिसअलाउड. त्याच्यानंतर पुढचं बघा, पुढचं आहे क्लोजिंग स्टॉक रुपीज 30,000. क्लोजिंग स्टॉक किती आहे? 30,000 रुपये. मग सांगा, आपण 11वीपासून शिकलोय क्लोजिंग स्टॉक हा पर्सनल असतो का बिझनेसचा असतो? तर क्लोजिंग स्टॉक हा बिझनेसचा असतो. आणि बिझनेसचा असल्यामुळे अलाउड का डिसअलाउड? तर तो होतो पूर्णपणे अलाउड. क्लोजिंग स्टॉक हे P&L अकाउंट आहे. P&L म्हणजेच ट्रेडिंग अँड P&L अकाउंट आहे. त्यामुळे इथे सर्व पॉईंट आले आहेत. सेल्स असेल, क्लोजिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक, परचेसेस. त्यामुळे हे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. त्यामुळे हा जो काय क्लोजिंग स्टॉक आहे, क्लोजिंग स्टॉक हा बिझनेसचा असतो आणि बिझनेसचा असतो, त्यामुळे तो आहे पूर्णपणे अलाउड. क्लोजिंग स्टॉक हा बिझनेसचा आहे आणि बिझनेसचा असल्यामुळे तो पूर्णपणे हा अलाउड केला जातो. हा अलाउड आहे, बरोबर. हा बिझनेसचा आहे. त्याच्यानंतर दोनच राहिले. ॲग्री इन्कम 50,000. शेती करून उत्पन्न मिळालं 50,000 रुपये. नावामध्ये सांगितले की हे शेतीचं इन्कम आहे, म्हणजे हे बिझनेसचं इन्कम आहे का? हे बिझनेसचं इन्कम नाही. बिझनेस करून हे पैसे मिळवलेले नाही, तर हे शेती करून मिळालेले पैसे, म्हणजे हे शेतीचं उत्पन्न आहे, बिझनेसचं इन्कम नाही. बिझनेसचं नाही, त्यामुळे हे होणार डिसअलाउड. बिझनेसचं इन्कम असेल तर अलाउड, बिझनेसचं नसेल तर डिसअलाउड. हे बिझनेसचं नाही, त्यामुळे ॲग्री इन्कम 50,000 झालं डिसअलाउड, कारण हे बिझनेसचं इन्कम नाही. आणि शेवटचं इन्कम रेंट ऑफ हाऊस, घराचं रेंट मिळालं 13,200. जी कोण ओनर आहे मिस स्मिता, तिने तिचं घर रेंटवरती दिलं आहे आणि त्याचं रेंट मिळालं 13,200. मग हे घराचं इन्कम आहे. घर रेंटवरती दिले म्हणजे हे घराचं इन्कम झालं. हे बिझनेस चालवून पैसे मिळवलेले आहेत का? तर हे बिझनेसचं इन्कम नाही, हे घराचं इन्कम आहे. आणि घराचं इन्कम असल्यामुळं हे होणार डिसअलाउड. बिझनेसचं इन्कम असेल तरच अलाउड, बिझनेसचं नसेल तर करायचं डिसअलाउड. त्यामुळे हे होणार आहे डिसअलाउड, कारण हे घरगुती इन्कम आहे. रेंट ऑफ हाऊस 13,200 हे झालं डिसअलाउड. बघा, क्रेडिट साईड सर्व झाली. ॲडजस्टमेंट 3 होत्या, त्याला टिकमार्क आहे, म्हणजे त्यासुद्धा झाल्या. आता जे डिसअलाउड इन्कम झाले 3, ते एकाखाली घेतले, ते रे सोडून बेरीज बाहेर किती आली? 1,63,200. आपली वरची बेरीज किती होती? 2,09,10. त्यातून हे जे इन्कम्स आहेत हे काय करायचे? बघा, इन्कम करायचे लेस. मग 2,09,10 मधून 1,63,200 गेले, वजाबाकी राहिले किती? 37,710. आणि त्याला नाव द्यायचं इन्कम फ्रॉम बिझनेस. ओके, इन्कम फ्रॉम बिझनेस कॅल्क्युलेट करताना सुरुवात आपण केलेली नेट प्रॉफिटने, दुसरा स्टेप एक्सपेन्सेस डिसअलाउड ॲड केले आणि इन्कम डिसअलाउड हे लेस केल्यानंतर आपल्याला हा जो काही बिझनेस आहे या बिझनेसचं इन्कम किती मिळालेलं आहे? तर इन्कम मिळालेलं आहे 37,710. आता जे P&L अकाउंट आपल्याला दिलेलं होतं, बघा, जे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं होतं, त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटप्रमाणे त्या बिझनेसचा प्रॉफिट किती होता? तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटप्रमाणे बिझनेसचा प्रॉफिट, बघा इथे सर्वात शेवटी जे P&L अकाउंट दिले ते बघा. P&L अकाउंटप्रमाणे प्रॉफिट होता 1,70,000. बिझनेसच्या P&L प्रमाणे प्रॉफिट दिसतोय किती? 1,70,000 एवढा. 1 मिनिट. बिझनेसचे जे P&L अकाउंट आहे त्याप्रमाणे प्रॉफिट हा 1,70,000 एवढा दिसतोय, 1,70,050. म्हणजे चांगला प्रॉफिट दिसतोय. पण इन्कम टॅक्स नियमाप्रमाणे कॅल्क्युलेशन केलं तर यांचा फक्त प्रॉफिट आहे किती? तर 37,710 रुपये एवढाच फक्त प्रॉफिट आहे. ओके, काही बिझनेसमन प्रॉफिट वाढवून दाखवतात आणि प्रॉफिट वाढवून दाखवण्यासाठी काही पर्सनल इन्कम जे असतात, घरगुती इन्कम, जसं की घराचं रेंट, शेतीचं उत्पन्न, असे पर्सनल इन्कमसुद्धा बिझनेसमध्ये दाखवून स्वतःचा प्रॉफिट जो आहे तो प्रॉफिट असा वाढवून दाखवतात. यांचा प्रॉफिट 1,70,000 दिसतोय, म्हणजे आपल्याला वाटेल की बिझनेसचा 1,70,000 फायदा झाला, परंतु या बिझनेसचं खरा प्रॉफिट किंवा खरं इन्कम फक्त आहे 37,710 रुपये. So this is income of this particular business as per income tax rules. Okay, so here we complete this particular example, and in this particular example we have seen the new points like sales, closing stock, wealth tax, opening stock, purchases, etc. etc. या एक्झाम्पलमध्ये आपण हे नवीन 4-5 पॉईंट हे पाहिलेले आहेत आणि या बिझनेसचं इन्कम हे कॅल्क्युलेट केलेलं आहे.
Okay, you should write down this example and solution in your notebook. In the next lecture we will see another example in which you will study the accounting treatment of some different expenses and income. Okay, so that's it with this particular lecture. Thank you very much.